बातमीने भारतानं पाकिस्तानला धूळ चारल्याची गौरव गाथा विदेशातील दिग्गजांकडून छाती ठोकपणे सांगितली जाते। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतानं 4च दिवसात पाकिस्तानचे 3-13 वाजवले। भारतीय हवाई दलानं रात्रीच्या अंधारात अचूक वेध घेत दहशतवाद्यांचा खात्मा केला। दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकिस्ताननं आगळीक केल्यानंतर त्यांचे ड्रोन्स आणि मिसाईलही जमीनदोस्त केले। पाकिस्तानच्या एअरबेसची ही माती केली। भारताचं हे यश अवघ्या जगानं पाहिलं। आंतरराष्ट्रीय तज्ञांनीही या यशावर स्तुतीसुमनं उधळली आहे। Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin. आंतरराष्ट्रीय डिफेन्स एक्सपर्ट जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचाही पर्दाफाश केला। भारताची लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तान कोणताही पुरावा देऊ शकला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। विमान जिथं कोसळलं ती जागा किंवा तिथला काही ढिगाराही पाकिस्तान दाखवू शकला नाही। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या एअरबेसचं झालेलं नुकसान सॅटेलाइटच्या इमेजमधून पुराव्यासह बघायला मिळालं। तर दुसरीकडे व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात आयफोन उत्पादन व्हावं असं वाटत नाही। ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोनचं उत्पादन करू नका असं सांगितलं। अमेरिकेमध्येच आयफोनचं उत्पादन करा असं ट्रम्प यांनी सांगितलं। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आंतरराष्ट्रीय डिफेन्स एक्सपर्टनी भारताची ताकद मान्य केली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक प्रकारे भारताचं वर्चस्व मान्य केलं। भारतात उत्पादित होणारा आयफोन त्यांना नकोय। यावरून एक स्पष्ट होतंय की रुबिन स्पेन्सर यांना भारताचं यश दिसतंय, तर ट्रम्प यांना भारताचं हे वाढतं यश खुपतंय। मात्र विकासाच्या मार्गावर असणारा भारत आता थांबणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।